सुंदर फुगलेल्या पुऱ्या आहेत. यांच्या सोबत अजून काय आहे बघू. अरे वा, चण्याची डाळ. दे आई दे, चटाचट दे. मी पटापट खाऊन टाकतो. नाही नाही, आता नाही. आधी ब्रश कर, त्यानंतर मिळेल. हे बघ, मी असा गेलो आणि असा आलो. तू फक्त माझं जेवण तयार ठेव. बापरे, एवढ्या लवकर ब्रश करून झाला सुद्धा? हो, हे बघ माझे चमकदार दात. आता दे मला पुरी आणि चणे. लवकर दे ना आई. घे, पटापट खाऊन घे. दे आई, अजून 15-20 पुऱ्या गरमागरम तळून दे. काय 15-20 अजून? हो हो, तू एक एक करून तळ आणि एक एक करून मला देत राहा, ठीक आहे? वा आई, किती छान पुरी चणे बनले आहेत. एकदम अप्रतिम. ठीक आहे ठीक आहे, आता शहाण्या मुलासारखं अभ्यासाला बस आणि दाजी आजोबांना जरा झोपेतून उठव. हा, आजोबा अजून झोपेतून उठले नाहीत? नाही, ते काल रात्री खूप उशिरा झोपले होते, म्हणून आज सकाळी तरी अजून उठले नाहीयेत ते. बरं आई, ठीक आहे, आत्ता उठवतो त्यांना. आजोबा, ओ आजोबा, ओ आजोबा, काय गाढ झोपलेत. ओ आजोबा, उठा ना. गरमागरम पुऱ्या वाट पाहतायत. आई आई, आजोबांना एकदमच उठवलं, म्हणजे झोपेतून उठवलं. खट्याळ, दुष्ट कारट्या, सकाळी सकाळी गुदगुल्या करतोस. थांब थांब, तुला आता धडा शिकवतो. काय झालं मामा, उठलात का तुम्ही? जरा तुझ्या मुलाच्या खोड्यांकडे बघ एकदा. सकाळी सकाळी माझ्या मागे लागलाय. असंच चालू राहिलं तर मी निघून जाईन, सांगून ठेवतो. अरे बापरे, इथलं वातावरण चांगलं वाटत नाहीये. मी इथून पळून जातो. पळून कुठे जाशील तू? आज तू घरी परत ये, मग धडा शिकवते तुला चांगलाच. तुझ्या मुलाला माणसात आण मुली, माणसात आण. अजूनही वेळ गेलेली नाही. काय झालं नट, तू एवढा धापा का टाकतोयस? अरे विचारू नकोस. आईनी आजोबांना झोपेतून उठवायला सांगितलं होतं. मी खूप वेळा आजोबांना उठवलं, पण आजोबा उठतच नव्हते. मग मी एका कागदाने आजोबांना गुदगुल्या केल्या आणि आजोबा शिंकायला लागले. त्यानंतर घरचं वातावरण तापलेलं बघून मी तिथून निघून गेलो. हो, ही भानगड आहे काय? अरे आता फक्त तुझ्याच घरचं वातावरण गरम नाहीये, अख्ख्या वाडीचं वातावरण तापलं आहे. का? अरे असं काय झालं रे बोलट्या? हे बघ नट, हे लक्ष देऊन नीट वाच. प्राणी संग्रहालयातून एक मोठा गोरिला पळून गेला आहे. जो पकडून आणेल त्याला 1000 रुपये बक्षीस मिळेल. वा, काय समजलं वाचून तुला? ही तर मोठी बातमी आहे बोलट्या. हो, म्हणूनच तर बातमी मिळताच मी लगेच तुला सांगायला निघालो होतो, पण आपली रस्त्यातच भेट झाली. मग आता आपल्याला काहीतरी प्लॅन बनवावा लागेल बोलट्या, ज्याने तो गोरिला पटकन पकडला जाईल आणि आपल्याला बक्षीस मिळेल. कान गोष्टीतून मला आणखी एक बातमी मिळाली आहे ना. काय कान गोष्टीतून? पण मी तर तुला स्पष्टपणे बघू शकतो. पण तुझ्यासारख्या पातळ शरीरावर दम आलू एकदम स्पष्टपणे बघू शकतो मी. तुला मी दिसत नाहीये का? अरे बोल ना बोलट्या. ए, ढोल्या हत्ती. अच्छा, जाऊ दे. तू कुठल्या कान गोष्टीबद्दल बोलत होतास सांग. ऐकलंय की काल रात्री सावंत आजोबांनी दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून हात घालताना पाहिलं होतं. ओह, असं असू शकतं की एखादा चोर आला असेल. अरे नाही रे, चोर नाही. मला तर असं वाटतंय की तो गोरिलाच आला असेल. अच्छा ठीक आहे, मग चल आता सावंत आजोबांच्या घरी जाऊन त्यांना विचारूया.
काय झालं आजोबा? तुम्हाला काय झालंय? अरे अरे काही विचारू नकोस. काल रात्रीपासून मला ताप चढलाय रे. ताप. कसला ताप आहे आजोबा? टायफॉइड, मलेरिया, नाहीतर डेंगू पण असू शकतो, नाहीतर चिकनगुनिया पण असू शकतो. काय वाटतंय आजोबा, काय असेल? या कोरड्या वातावरणात तुम्हाला ताप कसा काय भरला आजोबा? आजोबा, आम्हाला तुमची खूप काळजी वाटते आजोबा. आजोबा, ॲम्ब्युलन्स बोलावू? दवाखान्यात जायचं का? नाही नाही नाही, तुम्ही दोघं एवढी काळजी करू नका रे. मी डॉक्टरांना दाखवलंय. अच्छा, डॉक्टरला दाखवलंय का? तर ठीक आहे. बोलते आता तू बोल. अरे हे सगळं तर ठीक आहे, पण असा ताप भरला तरी कसा आजोबा? हा अरे काही विचारू नकोस. काल रात्री काय माहित कोण माझ्या खिडकीतून हात आतमध्ये घालत होतं. एवढ्या उकाड्यात मी माझी दक्षिणेकडची खिडकी उघडीच ठेवतो ना. खिडकीतून खाट खाट असा आवाज आला म्हणून मी उठून टॉर्च पेटवला. त्यानंतर काय झालं? त्यानंतर सगळा अंधार. आज सकाळपासूनच कापर भरला आहे रे. आणि ताप आला. ताप ताप. अरे बापरे, घाबरले म्हणून ताप आला? पण तुम्ही दोघं जरा सावधपणेच ये जा करा. समजलं का? दिवसा ढवळ्या अरे कुणाच्याही घरात तो गोरीला घुसतोय रे. हो आजोबा, नक्की. आम्ही खूप सावध राहू. ओके? ठीक आहे आजोबा, आता आम्ही निघतो. तुम्ही आराम करा आणि वेळेवर तुमची औषधं घ्या. ठीक आहे? काय बोलतोस नट? आता तुझा पूर्ण विश्वास बसला असेल ना? त्याला तर आम्ही बघूनच घेऊ. याचा अर्थ तो गोरिल्ला आपल्या दासवाडीतच फिरतोय. याचा अर्थ आपल्याला बक्षीस मिळण्याची संधी आणखी वाढलेली आहे काय? हा ओ काका, काका ऐका ना. ओ काका, एक मोठी जाडसर रश्शी द्या ना. अरे असं नुसतं जाड आणि मोठा म्हणून मला कसं कळणार आहे? हा, किती पाहिजे त्याचं माप पण सांगा. किती माप? तुम्ही समजून घ्या ना. म्हणजे असं समजून घ्या की आम्हाला त्या रश्शीने 3 माणसाला बांधायचं आहे. आम्हाला तेवढी रश्शी हवी आहे का? म्हणजे समजा की 15 किंवा 20 फूट हवी आहे. मग असं बोलायचं ना. असं वाटलं की त्या बाजूने काहीतरी पडायचा आवाज आला. चल जाऊन बघूया. ते बघ बोलट्या, हा गोरिल्ला खरंच खूप बुद्धिमान आहे. केळ्याची सालं काढून काढून खातोय. लहानपणी तुला पण असं सोलता येत नव्हतं, मी पाहिलं होतं. नट, ही संधी आहे. आता जर मागून दोर बांधून घेतला ना तर आपल्या हातात गरमागरम 1000 रुपये पडतील. अरे बापरे, हा किती खतरनाक आहे. पळा पळा. नाही, मला सोडून पळू नकोस बाबा. मला एकट्याला सोडून पळू नकोस. ए बोलट्या, ए बोलट्या रे. नाही, हे बरोबर नव्हतं. अशा प्रकारे जीव धोक्यात घालून एवढ्या मोठ्या गोरिल्लाला पकडता येणार आहे का? दुसरी योजना करावी लागेल. त्या गोरिल्लाला पकडून दिलं तर 1000 रुपये मिळतील. विचार कर. हो, मी घेणार 500 आणि तू सुद्धा घे 500. अरे धीर धर बोलट्या, धीर धर. आधी त्या गोरिल्लाला पकडायला योजना करून घेऊया. एकदा तो पकडला गेला की मग आपल्याला पैसे मिळतील आणि त्यानंतर पैशांच्या वाटण्या होतील. कळलं? हवलदार, अरे ओ हवलदार.
भाई बोला साहेब, म्या काय सेवा करू शकतो आपली? माझ्यासाठी 4 गरम गरम कटलेट आणि फिश फ्राय घेऊन ये पटकन. ठीक आहे साहेब, आता घेऊन येतो. ईश, थांब 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 थांब. आणखी काही आणायचंय का साहेब? हो, 1 कटलेट आणि फिश फ्राय सोबत चिकन पकोडा पण घेऊन ये. लक्षात राहील ना? वय साहेब, राहील लक्षात. वा, आता जा 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 पटकन जाऊन घेऊन ये. संध्याकाळ होताच माझ्या पोटात जणू कावळे ओरडायला लागतात. या वेळेला आपला प्लॅन सक्सेसफुल होणारच आहे नॅट. एकदा का तो गोरिला याच्यावरून गेला की त्याच्या पायाला हे चिकटे. अरे बोलट्या, आपण तिथे उभं राहून वाट बघूया. आता हा गोरिला आपल्या जाळ्यात अडकायलाच हवा. जसा हा भोंदू केळ्याच्या हव्यासा पोटी येईल ना, तसा हा बच्चू दिवसभर नुसतं खायचं आणि खायचं. हवालदार हे घेऊन ये, हवालदार ते घेऊन ये. एकापेक्षा एक फरमाईशी. अरे बापरे, एवढी सारी केळी इथं पडली आहेत. साहेबांसाठी घेऊन जातो, साहेब खुश होतील. अरे बापरे, ते बघ बोलट्या, गोरिला आपल्या जाळ्यात अडकला. आता कुठे पडून जाणार? हो, चल नट, आपण दोघं ही बातमी मोठ्या साहेबांना देऊन येऊया. मोठे साहेब प्राणी संग्रहालयाच्या माणसांना कळवतील. हो हो, चल लवकर चल. किती वेळ झाला, हवालदार जेवण घेऊन आला नाही. कुठे अडकला हा मूर्ख? सर, ओ सर, सर सर, दासवाडीत गोरिला पकडला गेलाय काय सर. काय 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 काय? गोरीला कधी, कुठे, कसा? सर, आम्ही दोघांनी पकडलाय सर. तो बच्चू आम्ही टाकलेल्या गोंदेवर चिकटलाय सर. शाबास नट बोलट्या, शाबास. सर सर सर, लगेच चला सर, लगेच चला. जास्त उशीर झाला ना तर तो गोरिला परत पळून जाईल. हो चला. कुठे आहे गोरिला? तिथे आहे सर, बघा. अजून थोडं पुढे, ते तिकडे. अरे हे काय? हे नट, ज्याला पकडलाय तो हवालदार आहे रे. ईश, हवालदार तू? बरं झालं साहेब, बरं झालं तुम्ही आलात. मला उचला साहेब, मी अगदी चिकटून गेलो आहे इथे. काय? तुम्ही तर म्हणाला होता की गोरीला पकडला गेलाय. ते नाही म्हणजे म्हणजे काही नाही, अजिबात सोडणार नाही. पोलिसांसोबत मस्करी. नट, चल इथून सुखरूपपणे बाहेर पडूया, नाहीतर धोबी पछाड मिळेल आपल्याला. हो हो, लवकर चल बोलट्या. ईश, थांबा थांबा म्हणतो. साहेब, ते तुम्ही त्या दोघांना नंतर पकडा. आधी मला वाचवा. जोर लावून हैशा. जोर लावून हैशा. अरे हे काय बोलट्या, आपल्या सगळ्या योजना शेवटलाच येऊन का फसतायत? हो ना, ज्या काही योजना आपण बनवतो त्या सगळ्या फिसकटतात कशा काय? नाही, नवीन काहीतरी विचार करावा लागेल, कळलं? आयडिया मिळाली रे. हा हा, कसली आयडिया सांग रे. ऐक नट, आपण ना गोरिलाला दोराच्या फासामध्ये अडकवूया आणि त्यानंतर या वेळेला तो गोरिला नक्की आपल्या तावडीत सापडेल. इथे जर त्या गोरिलाने पाय ठेवला की ही रश्शी त्याच्या पायात अडकून जाईल आणि सुई करत झाडावरती लटकून जाईल. हो, आणि त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये असतील 2 गरमागरम 500च्या नोटा. त्याला म्हणतात 1000 रुपये. चल, आपण लांब थांबून वाट बघूया.
ईश, कोण आहे? कुठे आहे? मला मला खाली उतरवा, खाली उतरवा. अरे 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 कोणीतरी खाली उतरवा. अरे बापरे. अरे नट, याच्यात तर यावेळेला मोठे साहेबच अडकले रे. आता छे छे, नाही चालणार, नाही चालणार. ही योजना नाही चालणार. आपल्याला अजून मजबूत योजना बनवावी लागेल. अरे 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 कुठे आहात सगळे? मला उतरवा, खाली उतरवा. कुणीतरी मदत करा. वाचवा वाचवा रे. अरे अरे बापरे. अरे बापरे, हा तर खरंच गोरीला आहे. अरे कोणीतरी मदत करा. खाली उतरवा. अरे अरे गोरीला, मला माफ कर. मला काही नको करू. वाचवा. अरे ईश. नाही होतंय नट, नाही होतंय. अशा प्रकारे तर नाहीच होतंय. आपल्या योजना फसत चालल्यात. अरे काय करू बोलट्या, तो गोरिला एवढा चालाक आहे की आपल्या जाळ्यात अडकतच नाहीये. आपल्या वाडीमध्ये मजा मस्ती करत फिरतोय आणि आपण त्याला पकडू शकत नाहीये. या सगळ्या जुन्या काळातल्या योजनांनी काही होणार नाहीये. काहीतरी आयडिया शोधावी लागेल. काहीतरी नवीन विचार करावा लागेल रे. हा, असं काहीतरी करावं लागेल ज्यानी आयडिया. अच्छा 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 बोलट्या, तू उंदीर पकडण्याचा पिंजरा पाहिलायस का? अरे काय रे नट, तू उंदराच्या पिंजऱ्याने गोरिलाला पकडणार आहेस का? अरे देवा, काय तुझी बुद्धी. चल वेड्या, जेवढं विचारलं आहे त्याचं उत्तर दे ना. गोष्ट न ऐकताच उगाचच काहीतरी बरळतोयस. उंदीर पकडण्याचा पिंजरा पाहिलायस? हो पाहिलाय ना. अख्खा लोखंडाची तार आणि जाळीने बनलेला असतो. आतमध्ये जेवणाचा तुकडा लावला असतो. त्यानंतर तो जेवण घेण्यासाठी आत घुसताच झटकन पिंजरा बंद होऊन जातो. हो बरोबर. म्हणूनच आपण असाच एक पिंजरा बनवूया आणि बघूया, पण आकाराने थोडा मोठा बनवूया आणि त्याच्यामध्ये केळ्याचा एक तुकडा ठेवूया. त्यानंतर तो गोरेला खायला येताच लगेच प्राणी संग्रहालयाला कळवूया. काय म्हणतोस? हो, त्यानंतर जे काही करायचंय ते ती लोकच करतील. अरे बा, अखेर आपला सापळा तयार झाला म्हणायचं. आता हा बदमाश नक्की पकडला जाईल. तो इथे आला की ही हतोडी त्याच्या डोक्यावरच पडेल आणि आपण हा दोर धरून खेचताच बच्चू या पिंजऱ्यामध्ये बंद होईल. संध्याकाळ झाली आहे. सगळीकडे तो गोरिला फिरतोय आणि इथे या दोन्ही आगाऊ मुलांचा पत्ता नाहीये. जातो, जरा मीच जाऊन बघून येतो तिकडून. ओह देवा, संध्याकाळ व्हायला आली पण अजून त्या गोरिलाचा पत्ताच नाही. न जाणे कधीपासून आपण जाळं पसरवून बसलो इथे. वा 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 वा. इथे कोणीतरी केळं फेकून गेलं आहे. जाऊ दे, कोणाचा ना कोणाचा तरी असेल. बघ बोलट्या, बघ बघ. मला वाटतंय तो गोरिला इथेच येत आहे. आता ही रस्सी खेचून त्याला ह्या पिंजऱ्यात अडकून टाकू. अरे बघ कसा तो गोरिला आपण बनवलेल्या पिंजऱ्यामध्ये कैद झाला आहे. अरे अरे हे काय आहे? चल बोलट्या, आपण मोठ्या साहेबांना बातमी देऊन येऊया. ते प्राणी संग्रहालयातल्या लोकांना घेऊन येतील. त्यानंतर 1000 रुपयांचं बक्षीस आपलं होईल. माझा तर विश्वासच बसत नाही रे नट. सर सर, ओ सर, तो गोरिला पकडला गेलाय सर. चला सर चला, आम्हा लोकांसोबत पटकन चला. चला चला चला. नाही नाही, डोकं फिरलंय का? त्या खतरनाक गोरिलाच्या हातून एकदा कसा बसा सुटून निघालो. नाही नाही नाही, पुन्हा जोखीम नाही घ्यायची आहे. मी नाही येणार. सर, तुम्ही अख्ख्या पोलीस टीमला घेऊन आमच्या सोबत चला. लवकर चला सर. हो सर, या गोरिलाला जर प्राणी संग्रहालयाला सोपवलत ना तर तुमची बढती एकदम पक्की. आणि आमच्या खिशामध्ये सुद्धा 1000 रुपये येतील. बरोबर आहे. 3 वर्ष झाली बढती नाही आणि पगार वाढ पण झाली नाहीये. हवालदार, बोला ना साहेब. एक अख्खी फौज तयार करा आणि प्राणी संग्रहालयाच्या लोकांनाही ही बातमी कळवा. भाई साहेब, मी आता कळवतो.
ह्याच पिंजऱ्यामध्ये आम्ही त्या गोरिलाला बंद करून ठेवला आहे. खूप छान, खूप छान. आता अजून कुणाला काहीच करायची गरज नाही. मी माझा डाव दाखवतो. सर, सांभाळून सर, तो खूप खतरनाक आहे. आजोबा, तुम्ही? अरे नट, चल रे इथून, पळ 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 रे नट, पळ. अरे बाप रे, गोरिला, पळा पळा पळा.